जय गुरु. जय गुरु. काल आपण विसर्ग संधी पूर्ण केल्या होत्या. त्यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या होत्या आणि काही चर्चेच्या ओघामध्ये आपण सांगितलं मी, पण त्यात काही बदल झाले पुन्हा इथे. जसं ह्या नियम 1 मध्ये मृदू व्यंजन जे असतं, म्हणजे मृदू व्यंजन म्हणजे जसं आता हे क समूह, च समूह, इथं लाल सोडून बाकीचे जे आहेत ते हे असताना ओकारांत होतं. देवः अधिक गच्छति देवो गच्छति, अश्वः अधिक मृतः अश्वो मृतः. इथे हे दोन शब्द वेगवेगळे आहेत. देवो आणि गच्छति, अश्व आणि मृतः. हे देवचं देवो झालं, अश्वचं अश्वो झालं आणि पुढचं जे तसंच राहिलं आणि त्यात गॅप तसाच आहे. काल असं सांगितलं की हे दोन्ही एकत्र होतात ते, पण नंतर मी नियम बघितलंय. त्यातला श्लोक मला असा सापडला की तो संहितेक पदे नित्या साधूपसर्गयोः नित्या समासे वाक्ये तू सा विवक्षामपेक्षते. म्हणजे काय? संहितैक पदे नित्या म्हणजे एका अखंड पदामध्ये म्हणजे शब्दामध्ये संधी करणे बंधनकारक असते. जेव्हा दोन वेगवेगळे शब्द एकत्र येतात आणि त्याला फक्त शब्द म्हणून वापरायचं असतं, त्यावेळेला त्याला संधी होणं कंपल्सरी आवश्यक आहे. जसं नै अधिक अकह हे दोन्ही मिळून म्हणतात नायकः, किंवा ने अधिक अनम हे दोन्ही मिळून म्हणतात नयनम. तर इथे हे संधी कसं, आपण त्याला नै अधिक अकह ठेवू शकत नाही, किंवा नै वेगळं आणि अकह वेगळं, ने वेगळं आणि अनम वेगळं असं आपण त्या शब्दाच्या तिथं लिहू शकत नाही. ते शब्द एकत्र करूनच संधी करणं आवश्यक. दुसरा नियम त्यात आला की नित्या धातू उपसर्गयोः, जेव्हा धातू आणि त्याचा उपसर्ग एकत्र येतात तेव्हा संधी करणं अनिवार्य आहे. त्याला उदाहरण दिलं इथे की उपयेती, उपैती, उपैती म्हणजे जवळ जातो, उपयेती. तर हे उपैतीच लिहिणं आवश्यक आहे. उप आणि येती असं जर लिहिलं तर ते इरेग्युलर आहे, चुकीचं. तसं प्र अधिक एजयती, एजयती म्हणजे हलतो. प्र अधिक एजयती प्रेजयती, हे जे प्रजयतीच वापरलं पाहिजे. असं प्र आणि एजयती वेगवेगळं करून चालत नाही. हे जेव्हा धातूला एखादा उपसर्ग लागतो त्यावेळी तो उपसर्ग आणि तो धातू संधी म्हणून एकत्र येणं आवश्यक आहे. नंतर जेव्हा समासामध्ये, आता समास झालेला नाही तरी सुद्धा नित्या समासे, जेव्हा सामासिक शब्द तयार होतात तेव्हा त्याचं संधी हे आवश्यकच असतं. जसं जगत अधिक नाथः, जगन्नाथः, जगतचं त आणि इकडचं ना मिळून ते जगन्नाथ होतं. मग या ठिकाणी आपण त्याला जगत आणि नाथ असं वेगळं ठेवू शकत नाही. ते जगन्नाथच होणं आवश्यक आहे. तसंच देवस्य आलय म्हणजे देवालय, देवाचे घर, देवालयच लिहिणं आवश्यक आहे. असं देवस्य आलय आपण वेगळा शब्द म्हणून लिहू शकत. हे 3 नियम झाले की ज्या ठिकाणी संधी करणं आवश्यक आहे. आता चौथ्या ह्याच्यात त्यांनी काय सांगितलं, म्हणजे त्याच वाक्यात श्लोकाचा चौथा भाग जो येतो, वाक्ये तुसा विविवक्षाम अपेक्षते. पण जेव्हा आपण एक पूर्ण वाक्य बोलतो तेव्हा दोन वेगवेगळ्या शब्दांमध्ये संधी करायची की शब्द सुटे ठेवायचे, हा निर्णय बोलणाऱ्याच्या इच्छेवर म्हणजे विवक्षेवर अवलंबून असतो. म्हणजे तुम्ही पूर्ण वाक्याचा विचार केला, केवळ एका शब्दाचा नाही, तर संधी नाही केली तरीही चालू शकतं. उदाहरण त्यांनी दिलं इथे, राम गच्छति, आणि तुम्हाला पुढे अजून अत्र करायचं इथे, राम गच्छति अत्र किंवा राम अत्र गच्छति किंवा अत्र आगच्छति.
असं आपण संधी न करताही लिहिलंय. किंवा आपण जर संधी केली त्याची, तर रामहच्या ऐवजी रामो गच्छतत्र, गच्छत गच्छती अत्र, हे दोन्ही एकत्र येऊन गच्छतत्र, अर्ध त त्याला य, असं ते ई आणि अचं झालेलं आहे. असंही करता येतं. हे दोन्ही व्याकरणामध्ये परवानगी दिलेली आहे. उच्चार सुलभ व्हावा म्हणून त्यांना आपण संधीमध्ये करून देतो. देवहचं देवो केलं, तर लेखनामध्ये त्यांना देवो गच्छती असं वेगवेगळं लिहिलेलं आहे. हे ठीक आहे. आता त्याने संधीचा उद्देश काय सांगितला, की संधी फक्त आवाजाचा, उच्चाराचा मेळ घालते. म्हणजे काय होतं, की संधी ही आपोआप होते. जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला बोलण्याच्या ओघामध्ये, जेव्हा आपण मराठी सुद्धा बोलताना आपण काही सगळे शब्द पूर्णपणे स्पष्ट उच्चार करून नाही बोलत. शब्द एकमेकात गुंततात आणि हे गुंतणं म्हणजेच त्यांचं संधी होणे. तरी सुद्धा त्या शब्दांचं स्वतंत्र अस्तित्व संपत नाही. म्हणून वाक्यामध्ये दोन भिन्न पदे संधी झाल्यानंतरही वेगवेगळी लिहिते चालतात. असं ह्या कालच्या एका नियमाचं आपण अजून जी माहिती मिळाली ती सांगितली. ही माहिती फक्त आपल्याला क्लॅरिफिकेशन व्हावं म्हणून आहे. परीक्षेमध्ये यामध्ये यातलं काही विचारलं जाणार नाही. आपण फक्त जी उदाहरणं आहेत तीच बघायची. आता काल जे पुन्हा आणखी एक दोन शंका ज्या आल्या होत्या त्यावेळेला, की कठोर व्यंजनाबद्दल आपण काय म्हटलं होतं, कठोर व्यंजन म्हणजे जे लाल मधले आहेत ते. जसं हरी अधिक करोती, हरिक करोती, गुरु अधिक पुणाती, गुरु पुणाती, हे आपण बघितलं होतं. तसं इथे विसर्ग राहिला होता. तर त्यांनी काय दिलं, की क आणि ख असेल तर विसर्गाचा लोप होत नाही, किंवा त्याचं स आणि श मध्ये रूपांतर सुद्धा होत नाही. तरी सुद्धा काही या ठिकाणी एक्सेप्शन आहेत, ते बघू आपण इथे. उदाहरण दिलं त्याने, की बालकः क्रीडती, बालकः अधिक क्रीडती आपण लिहिलं तरी बालकः वेगळं राहतं, क्रीडती वेगळं राहतं. वृक्ष खन्यते, जे झाड उपटलं जातंय, काढलं जातंय, खणलं जातंय, तर वृक्ष खन्यते, हे वृक्ष वेगळं, खन्यते वेगळं, त्याला एकत्र करून लिहिलं जात नाही. त्यामुळे जिथं कुठं क असेल किंवा ख असेल तर ते त्या ठिकाणचा विसर्ग पण राहतो आणि ख किंवा क ते पण तसंच राहतं. याला जो एक्सेप्शन आहे ते कसं, की काही निही अधिक कारणम, त्याचं माहिती आपल्याला निष्कारणम, दुह अधिक कृतम कृतम दुष्कृतम, आवी अधिक कृतम आविष्कृतम, तसंच नमः अधिक पूरह, या शब्दाबद्दल नमः अधिक कार नमस्कार, पूरह अधिक कार पुरस्कार, इथे स आलं, इथे श आलं. हे काही या ठिकाणी अपवाद आहेत, पण इन जनरल क किंवा ख किंवा आणखी पुढे याच्यामध्ये प किंवा फ राहिलं होतं आपलं, त्यामध्ये सुद्धा विसर्ग आहे तसाच राहतो, त्या शब्दामध्ये बदल होत नाही. जसं इथे वृक्ष फलती इथे लिहिलंय, वृक्ष फलती असंच राहतं, झाड फळ देते. बालः पठती, मुलगा वाचतो. हे आपण अशी वाक्य बघितलेली आहेत. ही वाक्य अशीच राहतात, ते एकत्र होऊन संधी करायची गरज नाही. तर हे काही मुद्दे जे कालच्या याच्यामध्ये राहिले होते मी ते सांगितले. तुमच्या अजून काही डोक्यात काही असेल तर सांगा मला, काही शंका म्हणा किंवा काही मुद्दे असतील तर आता सांगा किंवा नंतर सांगा, केव्हाही सांगा. हे बंद करू मग. आपल्या पाठाकडे येऊ कालच्या. काल आपण राजन याचे विभक्ती बघितल्या. राजनचं एक वचन राजा, आणि ते राजा राजानौ राजानः प्रथमा, राजानं राजानौ राज्ञः द्वितीया, राज्ञा राजाभ्यां राजभिः तृतीया, राज्ञे राजाभ्यां राजभ्यः चतुर्थी, राज्ञः राजाभ्यां राजभ्यः पंचमी, राज्ञः राज्ञो राज्ञां षष्ठी, राज्ञी किंवा राजाणी राजनी आणि राज्ञो राजसु सप्तमी.
हे राजन, हे राजानो, हे राजान संबोधन हे आपण बघितलं. आणि त्यानंतर आपण शब्द बघत होतो काल. त्यातले शब्द असे होते की आग्रह पुढे, अजिनम म्हणजे आसन, अंजली बधवा हात जोडून, अनेकशः अनेक वेळा, अधस्थात म्हणजे खाली, अन्येद्युः किंवा अपरेद्युः म्हणजे दुसऱ्या दिवशी, आधाय म्हणजे ठेवून. हे आधायावरून मलाच केव्हा उगीच वाटलं की ते आपण जे चहा करता आधन म्हणतो ते याच्यावरून झालं की काय, पण तसं नाहीये ते, तेवढे गमतीचा भाग म्हणून. आधाय म्हणजे ठेवून, आपण म्हणतो चहा करायला ठेवलाय किंवा चहाचं आधन ठेवलंय. आधाय, आध म्हणजे ठेवणे त्यातलं. अपृच्छ म्हणजे विचारून, सुट्टी घेऊन. आवृत्य म्हणजे झाकून. आसाध्य म्हणजे मिळवून. उपागत जवळ गेला, भूतकाळ. ऋते, ऋते म्हणजे शिवाय. कच्चित किंवा कदाचित. कथम नु, कसे बरे किंवा कसे काय. कालक्षेप उशीर करणे, कालाचा अपव्यय करणे. केनचित कोणाकडून. खलू खरोखर. ततः त्यानंतर माहिती आपल्याला. तदा प्रवृत्ती, तदा प्रवृत्ती तेव्हापासून पुढे. आपण एक शब्द बघितला आद्य प्रवृत्ती. आद्य प्रवृत्ती म्हणजे आजपासून पुढे. तसं तिथं आलं की तदा प्रवृत्ती म्हणजे कुठल्या तरी एक पुढच्या काळापासून, एका पॉइंट पासून पुढे. तदा प्रवृत्ती तिथून पुढे मी जाईन, तिथून पुढे मी सुरुवात करीन. न खलू म्हणजे कदाचित, खलू म्हणजे खरोखर, न खलू म्हणजे खरोखर नाही, म्हणजे कदाचित. तर हे असे 20 शब्द ह्या पाठामध्ये आपल्याला अभ्यासाला आहे. तर याच्यावर आधारित आपल्याला काही वाक्य वाक्य खूप सोपी आहेत. कदाचित आज संपतील सुद्धा. सुरुवात स्नेहलताई. अपृच्छ्य गंतव्यम, हम्म, विचारूनच जावे, हम्म. परवानगी ग घेऊनच गेले परवानगी पाहिजे. गेले पाहिजे. हा, असे गंतव्य. म्हणजे हे हा, सांगा. रजा घेणे त्या हो संदर्भात तसं अर्थ आहे का? हो, तसंच आहे ते. म्हणजे विचारून जाणे म्हणजेच रजा घेऊनच जाणे. म्हणजे कसं थोडक्यात म्हणजे पृच्छ म्हणजे विचारणे, विचारून जायचं, परवानगी घेऊन जायचं असं म्हणजे. अपृच्छ गंतव्यम, विचारून जायला हवे किंवा विचारून जाणे कर्तव्य आहे, जाणे आवश्यक आहे. आता गंतव्य म्हणजे एक प्रकारचं डायरेक्शन दिल्यासारखं आहे. विचारून जाणे. अपृच्छ विचारून, पृच्छ म्हणजे विचारणे. आप त्याला उपसर्ग लागला, अपृच्छ विचारून. आणि गंतव्यम सारखी वाक्य बघितली आपण. गंतव्य म्हणजे जाऊन, पण लक्षात ठेवा. जाऊन नाही, जाणे आवश्यक आहे, जाणे आहे. विचारून जाणे आहे, न विचारता जाणे नाही असं. तर मग ते गंतव्यम धातू साधित सारखं आहे का? नाही, ही वेगळंच आहे ते. धातू साधित म्हणता येईल की नाही काय माहिती त्याला. एक प्रकारचं ते विद्यार्थ्यासारखं आहे ते. एक सूचना दिली जाते की असं करायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे. अच्छा. तुम्हीच अपूर्वताई. अच्छा. मम सेवकः अधस्तात् तिष्ठती. मम सेवकः माझा नोकर, सेवक. अधस्तात् म्हणजे खाली. तिष्ठती तिष्ठती थांबला आहे, खाली थांबला आहे. हा, तर म्हणजे तिष्ठ तसं तसं काय, तिष्ठती म्हणजे थांबतो असं आहे ते. तर आपण वर्तमान काळामध्ये तिष्ठती म्हणला थांबतो असं घेतलेलं आहे पूर्वी आपण. पण आता इथे पूर्ण वाक्याच्या आधारानं थांबला आहे, उभा आहे. तुम्ही काय म्हणता? तुम्ही किती विचारत होता अपूर्वताई? हो, नाही 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 सर, आवाज आला का काही माझ्या बाजूने? ओके हा, असं सॉरी. वाटलं मला. ओके ओके, नाही. मम हा, सेवकः. तिष्ठती म्हणजे आपण वर्तमान काळात उभा हा राहतो हा हा, असं. उभा हा. राहतो असंच येते. माझा सेवक खाली उभा राहतो किंवा उभा आहे. फार तर हम्म. थांबला आहे, तर काय वाटतं थांबला म्हटल्यावरती ते भूतकाळासारखं वाटतं. हो. ओके. म्हणून ते वर्तमान काळ वाटावा असं उभा आहे असं म्हणता येईल. मम सेवकः अधस्तात् तिष्ठति. ओके, थँक्यू. सुरेखाताई.
हो सर. हम्म. अं, भारमत तेच पाहिजे ना, भारमत्रैव हा. आधाय विश्रामम कुरु. हा, आता हे भार सोडा बरं. हा, भार भारम सोडवा. म्हणजे वजन, हा. भारम म्हणजे वजन, हा. अत्र म्हणजे इथे. पण हम्म. ते मला हे कळलं नाही, अवाधाय म्हणायचं का ते एवाधाय म्हणायचं, हा. असं मला जरा प्रश्न पडला. तर एवाधाय आहे का ते? नाही नाही, मग ठीक आहे. शब्द भारम कुठे गेला? अत्र आधाय, आधाय शब्द गेला ना एव तुमचा? आधाय सातवा जे एव नाही, सातवा आधाय आधाय शब्द हा ठेवून. आधाय. हा हम्म. हा हो, आणि मग ठेवून. हा राहिलं शब्द उरलेलं हा शब्द एव, हा इथेच एव ठेवून. आधाय. हा. भारम अत्र एव आधाय असं हा. है ना. हा. भारम अत्र एव आधाय. हम्म. बरोबर आहे ना विश्रामम. सर? बरोबर आहे, बरोबर. भारम हा, अत्र एव म्हणजे भार आधाय. म्हणजे जे काय वजन काय घेतलं हा. असेल हा. ते हा. इथे ठेवून तू आराम इथे, कर. इथेच ठेवून. इथेच एवम. So, हा. भारम अत्र एव आधाय. एव. येस. हम्म. चाल, विश्रामम करून. वजन आराम जे कर. आहे, सामान जे आहे, ओझं जे आहे, ते इथेच हा, ठेवून इथेच आराम कर. ठेवून. विश्रामम करू. तर इथे दोन नपुंसकलिंगे आले, एक म्हणजे भारम आणि विश्रामम. आणि आपल्याला इथं संधी मिळाली अत्र एव आधाय. आणि याचं इतकं सोपं पण नाही पटकन शोधून काढणे. भारम अत्र एव आधाय, हे थोडं काळजीपूर्वक करावं लागतं ते. ओके. शुभदा कुलकर्णी मॅम. हो सर. अनेकशः धन्यवादान तुभ्यम ददामी. हम्म. ददामी आले म्हणजे अहम असणारच यामध्ये. हम्म. हम्म. अनेकशः म्हणजे अनेक वेळा. हम्म. मी तुभ्यम म्हणजे तुला. हम्म. मी तुला अनेक वेळा हम्म. धन्यवाद देतो. हम्म. हम्म. तुभ्यम काय आहे? कशाची कितवी विभक्ती काही आहे का लक्षात? हा, जे काय तत् सांग. धातू. हा. हा, हम्म. नाही, माझ्या नाही लक्षात येलं. अस्मद, तच्ची असणार. अस्मदच्या उलट काय? अस्मत्. नाही, अस्मदचं तर आहे. युष्मत्. युष्म. युष्मतची कितवी? चतुर्थी. तुभ्यम हा, चतुर्थी. तुभ्यम. हा, हा, तुला देतो. तुला देतो. अनेकशः, अनेकशः म्हणजे अनेकदा, अनेक वेळा. धन्यवादान हे बहुवचन आहे. धन्यवाद हा एकवचन, धन्यवादान हे बहुवचन. तुभ्यम तुला ददामी, मी देतो. छान. माधुरी कुलकर्णी मॅम, तुम्ही बोलताय का नुसतं ऐकताय? हा, ऐकते. ओके. जनाः सर म्हणजे धनम् अनेक वेळा आस- धन्यवाद येईल. सॉरी सर, मध्येच बोलले. हा हा सॉरी. हा, बोला. अनेक वेळाच हो ते ना, अनेक. अनेकशः धन्यवादान म्हणजे अनेक वेळा आहे का धन्यवाद अनेक अनेक धन्यवाद? तर नाही, म्हणजे अनेकशहाचं ते असं शब्दशः असेल ना, जर घेतलं तर अनेक वेळा येईल ते. अच्छा. किंवा प्रघाताप्रमाणे आपण म्हणजे असं अनेकशाचा म्हणतो का, शब्दशः अर्थ शतशः अनेक. हा, अनेकदा अनेकदा. अनेकदा. अनेकदा पण चालेल. अनेक धन्यवाद सुद्धा चालेल. ठीक. ओके. अनेक जना धन्यवादच होईल ना सर, जसं आपण हो शतशः आभार हो मानतो तसं. हो हो, शतशः, अनेकशः, अनेकदा, हा, अनेक, अनेकदाच्या ऐवजी अनेक वेळा, अनेक म्हटलं तरी चालतं. हा मॅम, आता बोला. जनाः हम्म. जनाः धनम् आसाद्य सुखं प्राप्नुवन्ति. जनाः म्हणजे लोक, हम्म. धन हम्म. असाध्य म्हणजे साध्य म्हणजे मिळवून, हम्म. सुख हम्म. प्राप्नुवन्ति मिळवतात. मिळवतात. लोक म्हणजे हे, धन मिळवून सुख मिळवतात. हो बरोबर. तर इथं प्राप्नुवंती हे म्हणजे हा, आप धातूपासून झालं, आपनुवंती झालं बहुवचन, त्याला पुन्हा प्र लागलं, प्राप्नुवंती. प्रकर्षाने मिळवतात. असाध्य, तर मराठीमध्ये याचा अप्रोच झाला साध्य. असाध्य म्हणजे मिळवून. काय मिळवून? धन मिळवून. जना हा बहुवचन. लोक धन मिळवून, पैसे मिळवून सुखाला प्राप्त करतात. प्राप्तवंती मिळवतात किंवा प्राप्त करतात. ओके, थँक्यू. पद्मजाताई. पद्मजा होळ मॅडम.
6वं. हा सर. हा. ऋते ज्ञानात न मुक्तीही. हम्म. ऋते ऋते म्हणजे शिवाय. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. ज्ञानात पंचमी आहे. ऋते ज्ञानात, ज्ञानाशिवाय, ज्ञानापासून म्हणजे ज्ञानाशिवाय न मुक्तीही, मुक्ती नाही. म्हणजे एक प्रकारची म्हणच आहे ती. ज्ञान असेल तरच मुक्ती होईल, किंवा सुभाषित सारखं आहे. ओके, थँक्यू. ऋते म्हणजे शिवाय आहे का? हा, ऋते म्हणजे शिवाय. हा इथे गेला शिवाय. शब्द आपल्याला. हं. कुठे गेला? 12वा शब्द. ऋते म्हणजे विना किंवा शिवाय. सर इथं ज्ञानात जे आहे ते म्हणजे पंचमी असल्यानंतर हम्म. आपण म्हणजे पासून हो, आता ते कसं तयार झालेला शब्द आहे तो. स्ट्रिक्टली त्याला म्हणता येईल का? आता ज्ञानात म्हणजे ज्ञानापासून. हा म्हणजे ज्ञानापासून पुन्हा त्या ठिकाणी ऋते पण घेतलं त्याने. हा. म्हणजे ज्ञानापासून शिवाय. याचा आपण आपला अर्थ घ्यायचा की ज्ञानाशिवाय, विना ज्ञानाशिवाय. कारण त्यांनी नाही, मी जसं फक्त ते ह्याच्यासाठी शंका विचारते सर, कारण आता जर परीक्षेत अशी वाक्य आली तर असं प्रॉपर म्हणजे ती विभक्तीचं हे होणार असं करून हा. केलं तर ती कन्फ्युजन होतं ना, म्हणून होतं. विचारलं Yes. की होऊ शकतं. म्हणजे हे सवयी मार्क लक्षात त्याचे राहिलं पूर्ण. पाहिजे. 2-3 वेळा वाचलं नाही, लक्षात राहतंय, नाही असं काही नाही. नाही, म्हणून विचारलं, बाकी काही नाही, नाही नाही, सर. बरोबर आहे ते. कॉमन सेन्सनी बरोबर आहे, तेच हो, होणार सर. पण नाही, म्हणजे कारण ते त्याला काही. हा, तसं आहे तर हे वाक्य तयार झाली आता. हे ऋते ज्ञानात न मुक्तीही. आता ज्ञानात जर पंचमी आहे तर मग ऋते म्हणजे काय? ज्ञानात शिवाय. हे कसं काय? असं साहजिकच पडतो प्रश्न, पण त्याला गेलं द्यायला काही. भाषा अशीच होते काय, त्याला काही वेळेला नियम आणि काही वेळेला नियम नसतो. ओके. रवींद्र जोशी साहेब. केनचित् उक्तः अहम् अत्र आगतः. हम्म. केनचित् म्हणजे कोणीतरी, हम्म. उक्तः म्हणजे बोलला किंवा सांगितलं, हम्म. अहम ते तर साधं आहे, मी, अत्र आगतः येथे आलो. कोणीतरी सांगितल्यामुळे मी येथे आलो. उक्तः किंवा कोणीतरी सांगण्यावरून, अहम अत्र आगतः. हो, सांगितले म्हणून. हा एक टिपिकल शब्द सांगितले आहे, म्हणून. उक्तः. हा, म्हणजे हे केनचित, केन आणि चित असं दोन्ही एकत्र. कानिचित हा, सांगितलं कोणीतरी. कोणीतरी अत्र सांगितल्याप्रमाणे, आगतः, मी इथे आलो. सांगितल्यामुळे हा मी इथे आलो. हे काही वाक्याच्या टिपिकल आहे. केनचित उक्तः, कोणीतरी सांगितलं म्हणून. हो. ओके. राजेंद्र कोलेकर साहेब. तदा प्रभृती सह प्रतिदिनं पाठशालां गच्छति. तदा प्रभृती म्हणजे तेव्हापासून, सह म्हणजे तो, प्रतिदिनं म्हणजे रोज, पाठशाला म्हणजे शाळेत, गच्छति जातो. तेव्हापासून तो दररोज शाळेत जातो. त्यातलं फक्त तदा प्रवृत्ती हे लक्षात ठेवायचं. आद्य प्रवृत्ती आजपासून, तदा प्रवृत्ती तेव्हापासून. ओके, थँक्यू. सुनंदाताई आहात का? 9 हो नंबर. सर आहे. हो सर. हो. ततः सः भ्रमणाय उपवनं जगाम. ततः जगाम नाही, म्हणजे जगाम. त्यानंतर जगाम. आपण संस्कृतमध्ये वाचताना प्रत्येक वेळा बघायचं हलंत कुठे आहे का. हलंत नाही म्हटलं की तो शब्द पूर्ण उच्चारायचा, आणि हलंत आहे म्हटलं की अर्धा उच्चारायचा. हो सर. ओके, कॅरी ऑन. ततः सः. ततः सः म्हणजे त्यानंतर तो, भ्रमणाय फिरण्यासाठी, उपवनम म्हणजे बागेत, जगाम म्हणजे गेला. जगाम हा भूतकाळ आहे. गम गच्छती जे आहे तसा हा जगाम हा भूतकाळ आहे. त्यानंतर तो भ्रमणासाठी, उपवने असं नाही म्हटलेलं, उपवनम जगाम गेला म्हणजे अजून तो बागेत गेलेला नाहीये, पण तिथून गेला तो. त्यानंतर तो फिरण्यासाठी, भ्रमणासाठी बागेत गेला. यातलं लक्षात ठेवायचं म्हणजे जगाम हा भूतकाळ आहे
आणि तो गम गच्छती हे जे क्रियापद आहे धातू क्रियापद त्याचा भूतकाळ आहे तो. ओके. गिरीश सर देशपांडे मला साहेब. अजून एक म्हणायचं होतं सर. हो हो. जसं तुम्ही आता हलंतचं म्हटलात ना, की आपण वाचताना लक्ष ठेवायचं, की हलंत असेल तर उच्चार कसा करायचा. तसंच ना काही जणांचं विसर्गाचं पण होतं सर. हो होतं ना. म्हणजे yes. उकार असताना त्याला हूच उच्चार केला पाहिजे. हे पण थोडंसं म्हणजे आपण जसा शब्द प्रॅक्टिस केली आहे पाहिजे. जसा शब्द आहे तसा उच्चार झाला पाहिजे. जी जसं मात्रा लागली आहे समजा जसं किंवा प्रभृती असेल त्याला विसर्ग आहे. तदा प्रभृती ही. जर हा. ऋते असेल तर ऋते हे. असं ते एकदा सांगा, पुन्हा एकदा येईल तेव्हा आपण बघू त्याला. हो सर. हा देशपांडे साहेब. हा सर. व्यर्थमेव स कालक्षेपम करोति. म्हणजे व्यर्थम एव म्हणजे उगीच स म्हणजे तो कालक्षेपम म्हणजे उशीर किंवा वेळ काढूपणा करोती म्हणजे करतो. म्हणजे तो उगीच वेळ काढूपणा करतो. येस. कालाचा अपव्यय करतो आहे, वेळेचा अपव्यय करतो आहे. कालक्षेपाचं काही हे आहे का म्हणजे खोड आहे का अशी काही? हा कालक्षेप. क्षेप म्हणजे क्षेप म्हणजे फेकणे जे आहे ना ते काळ फेकणे. काळ फेकणे म्हणजे वाया घालणे, वेळ वाया घालणे. त्याच्यावरून ते क्षेपणास्त्र शब्द तयार झाला ना तो, जर फेकलं जातं ते, किंवा आपण ते दगड फेकले वगैरे असा शब्द वापरला. क्षेपणास्त्र. त्यातलं जे क्षेप आहे म्हणजे फेकणे. काळ फेकणे म्हणजे काळ वाया घालणे. हे कसं काही शब्द जे आहेत ना ते असे सहज म्हणून आलेले आहेत ते, आणि त्यांना विशिष्ट अर्थ प्राप्त झाला मग ते शब्दाबरोबर ते. व्यर्थमेव वर्थम एव हा एक लक्षात ठेवायचा आहे. व्यर्थम एव कालक्षेपम. तर कालक्षेप म्हणायचं नाही त्याला, कालक्षेपम असं म्हणायचं. ते नाम बनतं तिथे. सर आणि वर 7व्या मध्ये अत्रागतः म्हणजे हे शेवटी विसर्ग कशामुळे आलेला आहे? आगतः ते हे ना अहमचा आगताच आहे त्याला. मी आलो बरोबर भूतकाळामध्ये. ठीक आहे. आता इथे हे आपण इथं संस्कृत पासून मराठी केलं. आता हे जे वाक्य आहे ते हिंदी ते संस्कृत थोडेसे चढावरचे असतात. हे शक्यतो प्रयत्न हा करा की समोरचं संस्कृत जे आहे ते न वाचता आपल्याला जमतं का बघूयात. जयमाला मॅम. चुकलं ते हरकत नाही, त्यात काही आपण प्रयत्नच करतो. हो. आगे कौन जाता है? जे जमतं ते घ्या आधी. ओके. कौन कहा? जाता है गच्छति. आगे. आता आगे करता आपण शब्द केला इथे आता पहिला. अग्रह. ओके. मग त्याची विभक्ती येईल अग्रे. ओके. अग्रे कहा गच्छति. अग्रे कहा गच्छति. पुढे कोण जात आहे. आता ह्याच्यासारखंच पुढे आनंद जोशी. क्या तू आगे नहीं जाता? किम तुम अग्रे न गच्छसी. काय तू पुढे जात नाहीस का? किम तुम अग्रे. इथं हे ज्याला किम, तुला तुम, आगेला अग्रे न गच्छसी नहीं जाता. न गच्छसी. आता शब्द जो आहे तो आग्रह आहे. इथे आग्रह म्हणजे पुढे, आणि त्या आग्रहाचा इथे झालं अग्रे. अग्रे म्हणजे हे सप्तमी सारखं. सप्तमी पुढे जिथे स्थान दर्शक आहे म्हणून अग्रे. ओके. आता पुढे संपले का? अजून आहेत कोणी राहिलंय का? त्याचं नाव नाही घेतलं गेलं अजून. नाही बहुतेक कोणी. पुनश्च हरि ओम. स्नेहलताई.
वह मृगशाला पर बैठता है, हम्म, सह मृगाजिने उपविशति. हम्म. तर हे मृगछाला, मृगाचं आसन, हरणाचं आसन किंवा हरणाच्या कातड्यापासून केलेलं आसन. तर इथे आपण शब्द बघितला आसनाला, आजिन, आजिनम आसन. आणि हे आजिनम जे आहे ते त्याच्यावर बसतो म्हणजे सप्तमी, म्हणून आजिने. तर कोणतं आजिने? मृगाचं आजिने, म्हणून मृगाजिने. सहा मृगाजिने बसतो, त्याचा उपविशती. सहा मृगजिने उपविशती. ओके, सुरेखाताई. हाँ सर. ऋषियों के आश्रमों में हिरन दौड़ते हैं. ऋषियों के म्हणजे आता ऋषी, ऋषीची षष्ठी ऋषयः, ऋषयाम, ऋषीणाम सर. ऋषीनाम. ऋषीणाम आश्रम, आश्रम सुद्धा बहुवचन. आश्रम, आश्रमो में, आश्रमेषु, आश्रमेषु मृगाः धावन्ति. मृगाः धावन्ति. व्हेरी गुड. बरोबर आहे. बरोबर आहे. ऋषी ओके, अनेक ऋषी आहेत. ऋषीचं आपण इकारांती बघितलं तर ते षष्ठी बहुवचन ऋषीनाम. ऋषीणाम आश्रम, हलंत म पाहिजे, पण इथे पुढे आश्रमेशु असल्यामुळे ते त्याच्यावर त्यांनी घ्यायला पाहिजे. इथं हे न घेता डायरेक्ट केलं. नाही, ऋषी नाम जे आहे ना ते इथे हलंत घ्यायला पाहिजे, हलंत म, कारण पुढे आश्रमेशु आहे ना. नाही होत. नाही घेत. ठीक आहे, सध्या राहू देऊ. आश्रमेशु मृगाः धावन्ति, हे सगळं बहुवचन आहे पूर्ण वाक्य. ऋषियो, आश्रमो आणि हिरण. हिरण पण दौडते हे असं दाखवलंय, म्हणजे हरिण पळतात म्हणून धावन्ति. ओके, थँक्यू. माधुरीताई. मैं दुसरे दिन जाऊंगा. मी दुसऱ्या दिवशी जाईन. मैं अहम आणि गमिष्यामी. इथे दोन शब्द आहे आपल्याला. दुसरे दिन करता सहावं, हे दोन शब्द आहेत. अन्ये द्युहु किंवा अपरे द्युहु, सहावा शब्द. अन्ये द्युहु म्हणा किंवा अपरे द्युहु, काही म्हणा. अच्छा. अहम अन्ये द्युहु जाऊंगा म्हणजे जाईन. गमिष्यामी. अहम अन्ये द्युहु किंवा अपरे द्युहु गमिष्यामी. भविष्य काळ ओळखवायला पाहिजे आपल्याला. जाऊंगा. ओळखताना जाऊंगा. येस, येस. अपूर्वाताई. हाँ सर. क्या तू नीचे नहीं जाता? नाही, हे किम त्वम नीचे इथे शब्द गेला आपल्याला. नीचे अधस्तात. किम त्वम अधस्तात न गच्छसी. व्हेरी गुड. किम त्वम अधस्तात न गच्छसी, तू खाली जात नाहीस का? क्या तू नीचे नहीं जाता? किम त्वम अधस्तात न गच्छसी. छान. रवींद्र जोशी साहेब. मैं हाथ जोड़कर प्रार्थना करता हूँ. मैच पहिलं आलं अहम. हात जोडकर. ते अंजली बधवा मला वाटतं आपण पाहिलं होतं. आता बघितलं. ते वरती बघितलं अंजली म्हणजे होतं. अंजलीम करायचं त्याला. अंजलीम बधवा. अंजलिम बधवा. हात जोडकर. बरोबर. अंजलीम म्हणा किंवा प्रांजलीम म्हणा, काही करा, दोन्हीपैकी एकच. अंजलिम ठीक राहील. अंजलीम बधवा प्रार्थना करता हूँ प्रार्थयामी. प्रार्थयामी. अहम अंजलिम बधवा प्रार्थयामी. मी हात जोडून प्रार्थना करतो. येस, व्हेरी गुड. सर, जसं आपण प्रकर्षाने जेव्हा एखादं म्हणजे कुठला शब्द वापरतो तेव्हा आपण त्याचा हे बघितला लावायचा, तसं मग प्रांजली आणि अंजली दोन्हीचा अर्थ जर एक आहे तर
म्हणजे असं ठराविकच म्हणजे स्पेसिफिक सिच्युएशन मध्ये प्रांजली वापरायचं का म्हणजे त्यालाही काही नियम आहे का? हा, जेव्हा काही विशिष्ट आपल्याला वाटलं काही, आता अंजली हात जोडून केला आपण, अजून काही अर्जव करायचं त्यामध्ये, तर त्यावेळेला तर प्रांजली. ओके. ज्या ठिकाणी हे हात जोडणं हे जास्त आपल्याला जाणवू द्यायचं समोरच्या माणसाला, तेव्हा प्रांजली बधवा. ओके. समोरचा माणूस खूपच मोठा आहे, अधिकारी आहे, त्याचा अध्यात्मातला म्हणा कुठला तरी अधिकार खूप मोठा आहे, देव स्वतः आहे, त्या प्रांजली बधवा. समोरचा माणूस आपल्या घरातला आहे, मोठा माणूस आहे, तो आला, अंजली बधवा. आपण किती त्याला महत्व देतो त्याच्यावर अवलंबून. अच्छा, त्याप्रमाणे ते म्हणजे हे महत्व म्हणजे काय की आपण त्याला किती प्रकर्षाने त्याला प्रार्थना करू इच्छितो, एवढी माझी विनंती. जसं आता आपण लग्न ठरवताना म्हणतो, मुलीचा मुलगा, मुलीचा नवरा, मुलीचे वडील समोरच्यांना की बाबा हात जोडून उभारून आता ही माझी मुलगी आपली झाली, किंवा जनकाने म्हटलं, त्यावेळेला तो प्रांजली बधवा म्हणेल, कारण त्याला त्या समोरच्याला महत्व द्यायचं असतं तिथे. ओके, थँक्यू सर. राजेंद्र कोलेकर साहेब. सर 1 मिनिट आधीची स्लाइड दाखवा ना. आधी म्हणजे शब्दार्थाची का? ही नाही ही मधली. हा, ते जगाम पाहिजे मला. हा, ठीक है. जगाम. ओके ओके. उसके बाद वह पानी पीकर चला गया, उसके बाद ततः वह सह जलम पीत्वा जगाम. ओके, गुड. जगामा चालेल, अगच्छत चालेल, काय प्रॉब्लेम. चला गेला. आता इथे त्यांनी काय वापरलं? बागेत गेला, ते काय वापरलं? चला गया. एक मिनिट कसं आहे? अगच्छत. ओके. पुढे कोण आहे? सुनंदाताई. हो सर. मैं पूछकर नहीं आया. अहम आपृच्छय न आगतः. अहम तर ठीक आहे, मैं सोपंच आहे. पूछकर म्हणजे मैं अपृच्छ. म्हणजे हा, इथे आपण शब्द अपृच्छ गेला म्हणजे अपृच्छ. पूछकर. हा, अपृच्छ इथे आहे. कुठे गेला? हरवला का ते? छुट्टी लेकर पूछकर. आठवा. अपृच्छ नहीं आया. आया म्हणजे आगत आहात. न आगतः. नहीं आया. हा, अपृच्छ न आगत. हे विचारून आलेलं नाही. आता पुढचं पण घेऊन टाका तुम्हीच. क्या तू पूछकर यहाँ आया है? किम त्वम अपृच्छय अत्र आगतः? क्या तुला किम त्वम पूछकर अपृच्छय यहाँ आया है. अत्र, यहाँ म्हणजे अत्र आणि आगतः आया है. अपृच्छ य नाही, ते अपृच्छ. अर्ध छ आणि त्याला य अर्ध म्हणजे य जोडलेलंच ते. अपृच्छ विचारून. हो सर. तर ही 10 वाक्य हिंदी ते संस्कृत आणि ही 10 वाक्य संस्कृत ते हिंदी. अशी फारशी अवघड नव्हती ही. काही फक्त लक्षात ठेवायचे होते. उसके बादला तदनंतर लिहिलं तरी हो, चालेल. चालेल ना. हो, चालेल. हो. काय होतं, तदनंतर जर केलं ना तुम्ही, इथं सुद्धा तसंच आहे ते कंटिन्युएशन मध्ये वाक्य असतं. हे पण कंटिन्युएशन मध्येच आहे. उसके बाद म्हणजे आधी काहीतरी झालेलं आहे, त्याच्यानंतर ततः त्यानंतर चालेल. तदनंतर पण चालेल. तदनंतरम. आता इथे पुढचे जे